मुंबईतील जे आर्ट कॉलेजमध्ये सध्या एक आगळं-वेगळं प्रदर्शन भरलंय। महिलांसाठी तयार केलेल्या कलाकृती इथं मांडण्यात आल्या। चला तर भेट देऊया महिलांच्या या अनोख्या विश्वाला। वाय नावाच्या या आर्टच्या माध्यमातून मांडण्यात आलंय एक जळजळीत वास्तव, महिलांकडे रोखून पाहणाऱ्या वासनांध नजरांचं। जे आर्टच्या तन्वी पुजारी या विद्यार्थिनीनं स्वतः या कामुक नजरा कॅमेऱ्यात कैद केल्या। तिनं स्वतःच्या टी-शर्टवर पेनात लपवलेला स्पाय कॅमेरा लावला आणि मुंबईत ठिकठिकाणी ती उभी राहिली। त्यातच कैद झाल्या तिच्याकडे पाहणाऱ्या विकृत बिभस्त नजरा। त्याचं चित्रीकरण इथं मांडण्यात आलंय। मुलींकडे किळसवाण्या नजरेनं पाहणाऱ्या नराधमांना तन्वीनं काही प्रश्न विचारले। इन्स्टिट्यूशनचा टायटल ही आहे वाय, WHY, की का आपण असं करतो, का या दृष्टीने बघतो, का त्याला रिस्पेक्ट देत नाही, मान देत नाही त्या शरीराला, का ते जसं आहे तसं त्याला एक्सेप्ट करत नाही। आणि याचं ओनली इंटेन्शन बिहाइंड दिस इज सोल्युशन, बेसिकली अवेअरनेस, की लोकांची मेंटॅलिटी बदलायला पाहिजे। महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी जे आर्ट्स कॉलेजच्या कॅम्पसमध्ये या कलाकृती तयार करण्यात आल्या। त्यातीलच ही कॅम्पसच्या मधोमध उभारण्यात आलेली आणखी एक कलाकृती। समोर अनेक नावाजलेल्या महिलांचे फोटो आणि खाली तुटलेल्या बांगड्या आणि रक्ताचे डाग। महिला विषयक संकल्पना आणि त्यांना मूर्तरूप देणाऱ्या महिला कलावंत हेच या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य होतं। प्रसिद्ध झालेल्या जी फिमेल महिला आहेत आपल्या ग्लोबल लेवलवर, त्यांना आपण एक आदर आणि एक रिस्पेक्टच्या दृष्टीने बघतो, तेवढं मान देतो, आपण त्यांना पूजतो, एक मॉडेल आणि एक इन्स्पिरेशन म्हणून मानतो। पण जेच काय झालेले नसतात, एक हाउसहोल्ड महिला असतात, हाउस वर्क, घर संभालने वाले, जो छोटे स्केल पे है, मिनिमल स्केल पे है, हम उनके साथ खराब बर्ताव करते, दुष्व्यवहार करते, त्यांचे उनका रिस्पेक्ट नहीं होगा, वो किसी के लिए इंस्पिरेशन नहीं बनेगी। तो इट्स लाइक वो सब मिला के एक फीमेल ही है, तो तुम एक के साथ कुछ बर्ताव करते हो और दूसरे के साथ कुछ और बर्ताव करते हो। सो उसने वो डिफरेंस दिखाया है। महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं एवढीच माफक अपेक्षा या कलाकृती बनवणाऱ्या मुलींची आहे। अत्यंत गंभीर विषयावर परिणामकारक भाष्य करणाऱ्या या प्रदर्शनाला भेट द्यायलाच हवी। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।